पुढे एक महत्त्वाची अपडेट बघूयात। भारत T20 वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये पोहोचलेली आहे। 8 मार्चला भारत विरुद्ध न्यूझीलंड हा अंतिम सामना होणार आहे। अटीतटीच्या सामन्यात भारताने इंग्लंडवरती विजय मिळवलेला आहे आणि आता अंतिम सामन्यामध्ये भारत पोहोचलेला आहे। अगदी अटीतटीच्या सामन्यामध्ये भारताने इंग्लंडला मोठी मात दिली आहे आणि हा भारतीयांचा क्रिकेट प्रेमींचा जल्लोषही पाहायला मिळतोय। 8 मार्चला आता भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना रंगणार आहे। अगदी अटीतटीचा असा सामना पार पडला ज्यामध्ये भारताने इंग्लंडवरती विजय मिळवलेला आहे आणि भारत आता T20 वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये पोहोचलेला आहे। हा सामना जिंकल्यानंतर क्रिकेट प्रेमींचा जल्लोष, लाईव्ह दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। क्रिकेट प्रेमींचा हा उत्साह आणि जल्लोष बघायला मिळतोय। टीम इंडिया विजयी झाल्यानंतर हा क्रिकेट प्रेमींनी साजरा केलेला जल्लोष आपण पाहतो आहोत। आता 8 मार्चला भारत विरुद्ध न्यूझीलंड हा फायनल अंतिम सामना होणार आहे। आज इंग्लंडवरती भारताने विजय मिळवला। टीम इंडिया जिंकल्यानंतर क्रिकेट प्रेमींचा हा उत्साह जल्लोष पाहायला मिळतो आहे। आपल्या सोबत प्रतिनिधी धनंजय दळवी जोडले गेलेले आहेत। धनंजय, खरं तर आता भारताने इंग्लंडवरती जोरदार अशी मात करत विजय मिळवलाय। कसा उत्साह क्रिकेट प्रेमींचा बघायला मिळतोय? जल्लोषाचं वातावरण आता क्रिकेट प्रेमींमध्ये सुद्धा बघायला मिळतं आहे। भारताने जोरदार आणि कडवी अशी झुंजही इंग्लंडला दिलेली आहे आणि आता अंतिम सामन्यामध्ये टीम इंडिया पोहोचलेली आहे। आता 8 मार्चला हा अंतिम सामना होणार आहे। न्यूझीलंड विरुद्ध भारत असा हा सामना होईल। मात्र आजच्या या सामन्यामध्ये भारताने इंग्लंडवरती जोरदार मात देत विजय मिळवलाय आणि त्यानंतरच क्रिकेट प्रेमींचा हा जल्लोष आपण बघतो आहोत। आपल्या सोबत प्रतिनिधी धनंजय दळवी जोडले गेलेले आहेत। धनंजय, कसा उत्साह बघायला मिळतोय क्रिकेट प्रेमींमध्ये? माधुरी, मी सध्या वानखेडे स्टेडियमच्या बाहेरच आहे आणि थेट दाखवतोय हे जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की भारताने आता फायनलमध्ये भारत पोहोचलेला आहे। इंग्लंडला हरवल्यानंतर 7 रननी विजय हा भारताचा मिळवलेला आहे आणि त्या आनंद साजरा करताना हे सगळे क्रिकेट प्रेमी खरं तर आपल्याला पाहायला मिळतात आणि हे थेट दृश्य आहेत। आपण पाहू शकतो भारत जिंकल्यानंतरची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण काही क्रिकेट प्रेमी जे आहेत त्यांच्याशी पण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण जर पाहिलं तर अनेक जण आपल्या सोबत असलेली पाहायला मिळतात। अखेर भारत जिंकलेला आहे, विजय झालेला। काय फीलिंग्स है? आई एम हिंदी। क्या फीलिंग्स है? अरे इतना अच्छी फीलिंग हो रही है, दिल को इतनी खुशी हो रही है कि भारत विन हुआ, फाइनल में पहुंचा है। इंशाल्लाह मेरी दुआ है कि फाइनल भी जीत जाए इंशाल्लाह। बस फाइनल कप्तानी सूर्या कुमार की कप्तानी में भी एक कप आना चाहिए। आपण जर पाहिलं तर हा जल्लोष आहे इथे, आपण जर पाहिलं तर हा जल्लोष पाहू शकतो। जे सगळे क्रिकेट प्रेमी आहेत ते इथे जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळतं। भारताच्या विजयानंतर भारताचा ध्वज फडकवताना खरं तर पाहायला मिळतं। ही थेट वानखेडे स्टेडियमच्या बाहेरची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात आणि हा सगळा माहोल आहे आणि हा सगळा उत्साह आहे, कारण की 2024ला भारताने वर्ल्ड कप जिंकला होता आणि 2024 नंतर आता 2026ला भारत खरं तर माधुरी, एक गोष्ट महत्वाची आहे की अशा पद्धतीने वर्ल्ड कप दुसऱ्यांदा सलग जिंकणारा हा भारतच ठरलेला आहे। त्यामुळे हा आनंद त्यापेक्षाही द्विगुणित झालेला आपल्याला पाहायला मिळतं, कारण की या आधी 2024 मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला होता आणि त्यानंतर आता 2026लाही आता भारत फायनलमध्ये पोहोचला आणि अर्थात जसं सगळेच म्हणतात की तो आपण जिंकू आणि अर्थात आपण वर्ल्ड कप सुद्धा यंदा परत आणू आणि याच जसं 2024ला माधुरी आपण पाहिलं होतं, हाच तो मार्ग होता जिथे ती परेड झाली होती सगळ्या क्रिकेट प्रेमी खेळाडूंची आणि सगळे क्रिकेट प्रेमी असेच जमले होते। यावर्षी 2026 मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं चित्र पुन्हा आपल्याला एकदा पाहायला मिळेल आणि त्याच सगळ्याची ही प्रचिती आपल्याला येताना आज खरं तर इथे पाहायला मिळेल, कारण की हा आनंद आहे आणि हा सगळा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर भारताचा ध्वज इथे हे सगळे आनंदाने फडकवताना पाहायला मिळतात आणि
भारताने विजय मिळवलेला आहे. 2024ला आपण वर्ल्ड कप जिंकलो होतो, आता 2026ला फायनलला पोहोचलोय. काय नेमकी उत्सुकता मला? 100% आपला भारत जिंकणार आहे फायनलला बी, काही अडचण नाही. आणि आता जे जिंकलेलं आहे तेवढं असं विचारपूर्वक बाहेर केलेलं आहे की असं वाटलं मॅच हातातून जाईल, पण जाऊ दिला नाही. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ऐन टायमाला सुपला शॉट. आज खरं तर ज्या पद्धतीने मॅच सुरू होती, धाकधूक होती मला. धाकधूक होती, पण आम्हाला फुल कॉन्फिडन्स होता की आपला भारत जिंकणार म्हणजे जिंकणार 100%. होम ग्राउंडवर भारताने विजय, होम ग्राउंड आहे हे आपलं. 101%. इथं भारत कधी हरू शकत नाही, हे 100%. फायनल अहमदाबादला होते, फायनलला जाणार का? फायनलला नाही आता काय तिकडे. तुम्ही काय सांगा? आज जिंकलेलो आहोत. आज आपण जिंकणारच होतो, जिंकलेलो आहे आणि आपण फायनल पण जिंकणार. इंडिया वर्ल्ड कप जिंकणार. 100%. एकदा होऊन जाऊ दे इंडियाचा. भारत माता की, भारत माता की. जय. हा उत्साह आहे खरं तर या सगळ्या क्रिकेट प्रेमींचा. आणि इथे बॅनर, आपल्याला हा बॅनर पाहायला मिळतोय. खरं तर आपण हा बॅनर पाहणार आहोत. इथे हा उत्साह आणि परदेशी नागरिक सुद्धा इथे या सगळ्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर हे सगळे या ठिकाणी परदेशी नागरिक सुद्धा मरीन ड्राईव्हला येत असतात आणि हे सुद्धा इथे सगळे पोचले. हाऊ वॉज द फिलिंग? हाऊ वॉज द युअर फिलिंग? It's a good feeling. It's a good feeling. It was a difficult game, but they won it. India's the best, and they're going to win the final as well. इंडियात सगळ्यात बेस्ट असल्याची ही फिलिंग आहे, हा उत्साह आहे. आणि हे सगळे इथे उत्साहाचं वातावरणात हा सगळा जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळतं. इथे हा बॅनर आपण पाहतोय, लगानचा बॅनर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. चित्रपटात दाखवलं तशाच पद्धतीचं इथे फायनल झालेली असतं. मत आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी. आपण आपने लगान का पोस्टर लगाया, क्या बताना चाहते हो? वो जो लगान पिक्चर आया था, जो दुगने वसूल किया था, इसलिए आज भी इंग्लैंड के सामने था, तो हमको मालूम है कि इंग्लैंड हारेगा और इंडिया जीतेगा. भारत माता की. ज्या पद्धतीने लगानमध्ये इंग्लंडला हरवलं होतं त्याच्याच पद्धतीने माधुरी भारताने आता सुद्धा या वानखेडेच्या मैदानावर इंग्लंडला हरवलेला आहे. आणि तर हा क्रिकेट प्रेमींचा जल्लोष आणि उत्साह बघायला मिळतो आहे. आनंद सुद्धा हा द्विगुणित झालेला आहे. वानखेडे स्टेडियम बाहेर ही क्रिकेट प्रेमींनी केलेली गर्दी आणि मोठा उत्साह जल्लोष पाहायला मिळतो आहे. त्यांचा सगळा आनंद सुद्धा ओसंडून वाहतो आहे. भारतीय ध्वज फडकावला गेलेला आहे आणि आता मोठा उत्साह आणि आनंद हा साजरा केला जातोय. भारत हा फायनलमध्ये पोहोचलेला आहे आणि त्यानंतरचाच हा सर्व क्रिकेट प्रेमींचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती ओसंडून वाहतानाची ही दृश्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. अत्यंत आनंदाचं असं आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. भारत हा अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला आहे. आता 8 मार्चला भारत हा न्यूझीलंड विरुद्ध लढणार आहे, भिडणार आहे आणि त्यामध्ये आता सर्वांना आशा लागून राहिलेली आहे. कोई सवाल ही नहीं है सर इस बात का. हम हिस्ट्री रिपीट करेंगे और हिस्ट्री बनाएंगे. इस बार अहमदाबाद में सिर्फ इंडिया 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 ही गूंजेगा. अनिरुद्ध मतलब came from Delhi to जस्ट वॉच द मैच. मतलब बैटिंग तो फैबुलस था. संजू सैमसन का 89 रन, मतलब 253 हाईएस्ट स्कोर आज तक का. उस वक्त बॉलिंग में भी एक बारी को बहुत ज़्यादा मतलब डर भी लग रहा था कि ये तो एकदम टीट बाई थिंग मैच जा रहा है. बट बुमराह का ओवर जो लास्ट में आया था उसने और हार्दिक का ओवर, दैट वाज गेम चेंजिंग. तो लेट्स होप फॉर इंडिया दैट वी विन दिस वर्ल्ड कप अगेन. थैंक यू. Victory, victory, victory. We well deserved victory, but well played England too. Our game changer was Bumrah's 18th over. It's as simple as that. If Bumrah had not bowled that over, probably we don't know what the consequences was. But we witnessed a super semi-final today. So proud of Team India. Sorry?
We'll walk in the World Cup. We will surely walk in the World Cup. My name's Rahul. Bombay. Yes. Our tickets to Ahmedabad is booked. See Team India there. किसी ने सोचा इतनी मेहनत कैसे होती है बताइए किसी ने सोचा इतनी मेहनत तर या वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. संजू सॅमसन हा 89 धावांसह प्लेअर ऑफ द मॅच सुद्धा यामध्ये ठरलेला आहे. सर्व क्रिकेट प्रेमींचा हा आनंद, उत्साह आणि जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो आहे. भारतानं कडवी अशी झुंज देत विजय मिळवला आहे आणि या विजयाचाच हा सगळा आनंद आता क्रिकेट प्रेमींमधून साजरा केला जातोय. ढोल वाजवला जातोय आणि भारताचा तिरंगा सुद्धा फडकवला जातोय. ध्वज सुद्धा हा फडकावत आनंद साजरा केला जात आहे. सेमीफायनल मध्ये भारतानं हा विजय मिळवला आहे आणि विजय मिळवल्यानंतरचीच ही to beat the New Zealand in final. That's will keep on boys doing. Sanju Samson is on the track, but Abhishek have to be improved in top orders. That's I'm happy to see. Are you Malinga fan? Yeah. Almost. Thank you. के साथ मैं निखिल पांडे, अध्यक्ष लोकनाथ मिलन संघ, हाजरी सब बढ़िया, नमस्कार। कैसा लगा? बहुत ही बढ़िया लगा, बहुत ही खुशी की बात। बहुत बढ़िया लगा भाई, बहुत बढ़िया लगा। इंडिया ही जीतेगी। अपने ही लोग हैं, मुझे सब दिख रहा है कि अपने ही लोग हैं खाली बाहरी जो है वो कुछ नहीं कर रहे हैं। अरे मैच जीते हम लोगों तो होली डबल हो गई आज की आज। इतना एक्साइटेड मैंने हम लोग हो गए कि होली भी बजा की बजा और हम लोगों ने अंग्रेजों को भगा दिया वर्ल्ड कप से। आज एक मरतबा फिर जो है The last over was very tense, but Shivam Dubey killed it off. So finally India entered in the final. Yes. So how much happy you are about it? Extremely happy about it. Which player bats well today? Which player? Which player bats well today? Sanju. Thank you. Yeah, I have enjoyed a lot. It's my first time to watch in the Mohali match like that, and what a wonderful experience. बहुत अच्छा एटमॉस्फेयर था. एवरीवन वाज लिटरली ऑन द एज ऑफ द सीट और एंड तक ऐसे था अरे जीतेंगे कि नहीं. आई थिंक दुबे किल्ड इट, सैमसंग किल्ड इट. बहुत अच्छा था मैच. वी वर वो जब एक विकेट गया, एंड में जो विकेट गया वो क्या कैच था एक हैंड से, दैट वाज अ टर्निंग पॉइंट. उसके बाद ये सबके जान में जाना है कि ओके इंडिया कैन विन. तब तक इट वाज वेरी क्लोज. सो वेरी गुड. आई होप अहमदाबाद में तो मतलब देखते हैं. आई थिंक इंडिया जीतेगा. लेट्स बी पॉजिटिव. वी विल विन. national sportsman. She is
in the 12th in the stand-up only. She has got a black belt in the martial arts. अच्छी परफॉर्मेंस करके और ट्रॉफी दोबारा से इंडिया में ही रहेगी और चेयर अप करेंगे टीम को। भारत फाइनल मध्ये पोहोचलेला आहे, काय सांगाल? हिंदी आता आप क्या बताओगे? फाइनल में पहुंच गया है भारत, अभी आप पूरा तिरंगा करके आए थे। बिल्कुल पाजी, मैं सारे मैच देख रहा हूँ इंडिया टीम के, टीम इंडिया को चेयर अप कर रहा हूँ और मैं चाहता था टीम इंडिया जीते, फाइनल में पहुंचे। फाइनली टीम इंडिया फाइनल में पहुंच चुकी है। अब हम एक बार दोबारा से ट्रॉफी उठाने का मौका मिलेगा। ज्या सगळ्या भावना असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच, तर हा उत्साह आपल्याला सगळा बघायला मिळतो आहे। आपल्यासोबत फोन लाईन वरून क्रीडा समीक्षक निमिष पाटगावकर जोडले गेलेले आहेत। सर, या सगळ्या विजयाचं आपण कसं विश्लेषण कराल? जेव्हा भारताने 254 धावा केल्या, टार्गेट दिलं, तेव्हा वाटलं होतं की या धावा करणं अशक्य आहे। जरी पिच बॅटिंगला फेवरेबल असलं तरी सुद्धा एवढ्या धावा चेस करताना आणि विशेषतः सेमीफायनल सारख्या प्रेशर सामन्यात कुठचाही संघ ढेपायला असंच वाटलं होतं आणि त्याप्रमाणे इंग्लंडचे पहिले 4 विकेट गेलेही। पण पेथलने जी फलंदाजी केली आहे त्याला म्हणजे खरंच सलाम, कारण त्याने ऑलमोस्ट विजय आपल्याकडनं हिरावून घेतल्यापर्यंत आणलेलं होतं। पण काय माहिती, शेवटचा क्षण असा असतो की तुमचं कर्णधारपद नेतृत्व गुण उठून देतं। त्यामुळे सूर्यकुमार यादवचा हा विजय मी म्हणेन त्याच्या नेतृत्व गुणांचा, कारण त्याने जे 18वी ओव्हर बुमराला दिली त्यात फक्त 6 रन दिल्या। त्याच्या आधी 3 ओव्हरमध्ये 45 हव्या होत्या, म्हणजे एखादी 18वी ओव्हर टार्गेट करायचा प्लॅन होता त्यांचा, तो बुमराने 6 रन दिले आणि पुढची पंड्याने दिली। म्हणजे शेवटच्या ओव्हरला पण अशी सिच्युएशन आणून टाकली, कुणीही टाकली असती तरी त्यांना ते करणं अशक्य होईल। त्यामुळे या शेवटच्या 3 ओव्हर फार क्रुशल होत्या आणि त्यामुळे सूर्यकुमार यादवचे जी कॅप्टन्सी आहे त्याला पूर्ण मार्क द्यायला पाहिजे। त्या कॅप्टन्सीवर पण विजय खेचून आणलाय, कारण इंग्लंडने दाखवून दिलेलं की 254 धावांचं टार्गेट सुद्धा चेस करता येऊ शकतं। जर का ते थोडेसे पहिले त्यांचे 4 फलंदाजांनी थोडं कॉन्ट्रीब्युशन दिलं असतं तर कदाचित हे शक्य होतं, हे त्यांनी दाखवून दिलं। त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीचा विजय मी म्हणतो। हो, नक्कीच, धन्यवाद या विश्लेषणासाठी।